महिला सशक्तीकरण, नारी शक्ती जी दिसते त्या कार्यक्रमासाठी सगळे सत्कार मूर्ती आहेत। उडानच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, श्री सुरेशजी मोरे, मिसेस किरणजी हजारे, मिसेस रेणूजी बारुका, मिसेस आनंदजी अय्यर, मिसेस सुनीताजी नाथनी, मिसेस संजीवनीजी तडेगावकर, आणि लास्ट नॉट द लिस्ट चीफ गेस्ट मिसेस अश्विनी। ते चीफ गेस्ट सोबत चीफ डायरेक्टर आणि चीफ प्रोड्युसर आहेत ॲज अ लेक्चर। डायरेक्टरचं प्रत्येक पत्नी असते, सोबत आता MBA करते तेव्हापासून ते प्रोड्युसर पण असते। कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, काय करायची याच्याकडे जास्त त्याचं लक्ष असतं। आज खरं तर कीर्तीजी मला भेटले होते अगोदर आणि ऑफिसला एकदा भेट झाली होती, एका महिलेचा प्रश्न घेऊन आला होता आणि प्रत्येक वेळेला अश्विनी बऱ्याच कार्यक्रमामध्ये मला वाटतं 5-6 कार्यक्रम झाले असतील करून, आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये अश्विनी असते आणि माहिती दुसऱ्या पण काही इतर कार्यक्रमांमध्ये होते। आणि आल्यानंतर जो काही कार्यक्रम दिवसभरामध्ये झाला, माझ्या बरेच ऑफिसच्या गोष्टी मी अश्विनीला सांगत नाही, पण तिचं दिवसभराचा दिनक्रम आल्यानंतर मी ऑफिसहून आल्यानंतर मला माहीत होतो। त्यामुळे झाल्यामध्ये बाकी ज्या ज्या गोष्टी तिच्या भेटी देते त्या गोष्टी मला कळतात। आणि उडानचा जो कॉन्सेप्ट आहे, जो मागचं मोठं लार्जर त्याच्या मागचं हेतू आहे, तो सगळं मला अगोदरच अश्विनीकडून कळायला होतं। खरं बघायला गेलं आजच्या या 21वी सेंचुरीमध्ये आणि महिलांचं सशक्तीकरण खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये झालेलं आहे, परंतु आज जे आपण बघतो की आणखी बरंचसं अचीव करणं बाकी आहे। म्हणजे आज जे दिसतं आपल्याला की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहे, स्पोर्ट्स असो, आपण डॉक्टर बघितलं, प्रायव्हेट इंडस्ट्री बघितली, प्रत्येक ठिकाणी महिलांचं प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे। परंतु आजही अनेक गावं असतील, रुरल एरिया असेल, अर्बन एरियामध्ये स्लम एरियाज असतील, तर त्यांनी बऱ्याच म्हणजे त्यांच्या कामामध्ये असतात, घरकामामध्ये असतात, त्यामुळे ते बाहेरसुद्धा पडत असा मोठा वर्ग, मोठा आजही आपलं पॉप्युलेशन त्याच्यामध्ये आहे। आणि कंट्रीची डेव्हलपमेंट जर व्हायची असेल, आपण जर विकसित भारत डेव्हलप कंट्रीकडे जायचं असेल, महिलांचं सशक्तीकरण, महिलांचं सशक्तीकरणामध्ये परत 3 भाग आहेत, आर्थिक असेल, सामाजिक असेल आणि राजकीय, इकॉनॉमिक, सोशल आणि पॉलिटिकल। आणि इकॉनॉमिक सोशल स्पेअरमध्ये चांगलं काम त्यांनी केलेलं आहे। पॉलिटिकलमध्ये मला माहिती निवडणुका लवकर जवळ आलेल्या, काय असेल ते सांगून द्यायचं। तर या मेन 3 एरियामध्ये आपलं असतं आणि आता बघतो की आपण पॉलिटिकल त्याच्यामध्ये वेगवेगळे रिफॉर्म्स येतात असतात। मेन सगळ्या गोष्टीचा क्रक्स असतो तो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असतो। सोशल डेव्हलपमेंट जरी झाली, पण इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट झाल्याशिवाय त्यांचं घरामधलं स्थान ते पूर्ण सोसायटीमधलं स्थान हे पुढे जात नाही। आणि त्यासाठी तो इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचं परत भाग येतो तो म्हणजे सेल्फ फायनान्स किंवा सेल्फ इनिशिएटिव्ह काही असतील, कारण जे सस्टेनेबल असतात। आपण बघतो जॉब्स असतील, त्याचा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये लिमिटेड जॉब्स असतात, त्याचे प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील कॉम्पिटिशन असतं, प्रत्येकाला सूट होतं असं नाही। आणि त्यामुळं स्वतःला आवडतं असा व्यवसाय करणं आणि त्याच्यातून स्वतःचं भविष्य करणं याच्यासारखं बेस्ट करिअर काही नसतं। जर आजही ॲज अ कलेक्टर म्हणून मी जॉब करतोय, IAS म्हणून सिलेक्शन झालं, बट मला एका फ्रेमवर्कमध्ये काम करावं लागतं, कारण रूल्स रेग्युलेशन्स असतील, पॉलिसीज असतील, तर त्याच्यानुसार आहे, त्या ह्याच्यानुसार काही लोक आवडत असतील त्यांनाही वेळ द्यावा लागतो, काही आवडत नसतील त्यांनाही वेळ द्यावा लागतो। अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांभाळून त्या गोष्टी कराव्या लागतात। परंतु तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आहे। आज बोलताना दोघं ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, डॉक्टर स्टुडंटकडे तुम्ही बोलताना त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि जेन्युइन लाभार्थी किंवा जेन्युइन महिला ज्या संकटातून या सगळ्यांना सामोरं जाऊन तिला जावं लागतं, त्याचं उदाहरण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांच्या
दिसलं बोलताना त्यांच्या बोलण्याला प्रत्यक्षपणे असं जेवण आहे हा बोलताना त्यांच्या लक्षात येतो. तर अशा अनेक स्तरावरती जेव्हा याच्यामध्ये काम करत असतो किंवा फील्डवरती असेल आपण माझी लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजना आली आणि त्यावेळेस सुद्धा अनेक बेनिफिशरीजसोबत बोलून करतात. एक होतं इथल्या जवळच्या गावाच्या होत्या नागपूरहून इकडं आलं होतं. त्यांनी सांगितलं की आम्ही वर्ष गावाच्या बाहेर म्हणजेच कामासाठी निघतो आणि त्यामुळं कुठेतरी त्यांना समाजाच्या याच्याबद्दल काही गोष्टी असतात त्या घर सुरू आणि अशा पद्धतीचं आजही चित्र बऱ्याच भागामध्ये आपल्याला दिसतं आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी असे NGO असतील सामाजिक कार्य असं खूप गरजेचं आहे. कारण गव्हर्नमेंटचा फोकस असतो तर एकदम प्रायव्हेट याच्यामध्ये असतो. तुम्ही जो असतो तुमचा सोशल टच जो असतो तो वेगळ्या पद्धतीचा आम्ही प्रोग्राम राबवताना त्या प्रोग्रामच्या उद्दिष्टानुसार राबवतो की त्याच्यामध्ये मग काय सोशल बेनिफिट्स इकॉनॉमिक ज्या गोष्टी करतो जो सामाजिक कार्यक्रम ते गरजेचे असतात त्या अनुषंगाने उद्याला शुभेच्छा देतो. येत्या काळामध्ये जर आपण बघितलं आता मोदी साहेबांना विशेष आपण धन्यवाद देतो कारण स्टेजवरती माझ्यासोबत कोणतरी आहे. आपण अगोदर म्हणत होतो की पुरुषांच्या खांद्यावर महिला आज पुढे येतात. मला वाटते आता ते तर बरेच दिवस बघितले असतील. तर पुढच्या काळामध्ये असं म्हणायला की महिलांच्या खांद्याला पुरुष पण मागे पडत नाही कारण कुठेही महिला कमी नाही. आपण बघतो ऑलिम्पिक झाला असं मला माहिती असेल म्हणून सगळ्यांना ऑलिम्पिकचं एक नाव सगळ्यांना माहिती असेल. आणि आता पॅरालिम्पिक म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जे दिव्यांग असतात त्यांचं ऑलिम्पिक संपल्यानंतर पॅरालिम्पिक ऑलिम्पिकच असतं त्याला नाव पॅरालिम्पिक ऑलिम्पिक आता ते सुरू आहे. आणि आता जर तुम्ही थोड्या दिवसात तुम्हाला काही जणांनी वाचलं असं काही जणांना यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक बघायला मिळेल. शीतल देवी जम्मू काश्मीरची 17 वर्षाची मुलगी आहे. तिला दोन्ही हातात नाही आणि तिचे आईवडील एकदम मातीचं घर आहे आणि कुठेतरी तिला एक कोच होते त्याने तिला बघितलं आणि त्याच्यापासून ॲक्च्युली शिकलं. आता तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं आणि 1-2 वर्षापूर्वी तिला गोल्ड मेडल मिळालं होतं एशिया चॅम्पियनशिप. तर ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळाल्यानंतर सगळी स्टोरी तिची समोर येते. तर लहानपणापासून तिला हात नाही आणि आर्चरी करताना सुद्धा ती कोणाची मदत तिला लागत नाही. ॲरो स्वतः उचलणार एका पायाने दुसऱ्या पायाने तो उचलणार आणि त्याच्यामध्ये तो फिक्सेशनसुद्धा स्वतःच करणार आणि त्याच्यानंतर ॲरो ती आर्चरीमध्ये आता मेडल करणार तसं मिळवलं. तशा अनेक क्षेत्रामध्ये महिलासमोर आज चांगला कार्यक्रम केला. सगळ्यांना आज इंट्रोडक्शन जे दिलेलं आहे दीप्तीजी आज मला वाटते एवढे मी आणि माझी सेंचुरी माझं 1000 झाले असतील प्रोग्राम. आता सिलेक्शन झाल्यापासून बरेच प्रोग्राम प्रायव्हेट सगळे गावांनी इकडे तिकडे पण एवढं डिटेल इंट्रोडक्शन मला वाटतं पहिल्यांदा कार्यक्रमामध्ये ॲक्च्युली काही दिवसापासूनच सांगितलं की संडेला प्रोग्राम आहे आणि ती विचारत होती की म्हणजे होतं का नाही. पण मला हे लक्षात आलं की तिची खूप इच्छा होती ॲक्च्युली की मी या प्रोग्रामला यावं. सो ते बोलताना प्रेशर जरी नसेल बायकोचं पण ते प्रेशर कसं असतं ते माहीत असतं. तिची अपेक्षा एवढी होती त्यामुळे मी पहिले सांगितलं यासाठी तिने पहिलीच बॉबी दिली होती की काही असं प्रोग्राम तुम्हाला ते करता येईल नाही किंवा लास्ट मोमेंटला कोणती वेगळी रिझन की आता काही काम आले आणि प्रोग्राम देऊ शकत असं बोलून त्याच्यामुळं तो प्रेशरही होता. सो मला वाटतं आज प्रोग्राम इथे झाल्यानंतर ते प्रेशर थोडंसं दूर झालं. आजच्या प्रोग्रामला जे आहे येण्याच्या अगोदर सुद्धा सगळी प्लॅनिंग वाटते त्या पद्धतीनं पूर्ण केली होती आणि तर यायला मला वाटतं थोडंसं उशीर झाला कारण आज संडे असतो असं वाटतं की संडेला फ्री असतील पण संडेला सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. चिकू माझी मुलगी जी आहे तिला बरोबर फक्त सॅटर्डे संडे किंवा संडे असेल सॅटर्डे तरी थोडंफार मी काही काम करत असतो. संडे थोडंसं फ्री ठेवत असतो कारण ती लक्षात येते की बरोबर 4-5 दिवस झाले की विचारते आज संडे आहे का आज संडे आहे का मी सांगतो उद्या आहे परवा आहे आणि ती बरोबर सकाळपासून मग सोडत होती. आता तिला हेअरकट दिला आणि थोडंस तिची एक्झाम होती MBAची आणि MBAची एक्झाम असताना हेअरकट दिला आणि आता घेऊन आलो.
चांगलं आहे असं सगळ्यांनी सांगा अश्विनी नाहीतर परत ते वेगळे होईल कारण जरा मला वाटतं तिने सांगितल्यापेक्षा जास्त कमी केले मी सो सगळ्यांना मी आजच्या या उडान फॅमिली कार्यक्रम बनण्यापेक्षा किंवा देखील बनण्यापेक्षा मला एक जाणवलं आहे की तुमच्यामध्ये बॉन्डिंग चांगली आहे आणि फॅमिली आणि वी आर ऑपॉर्च्युनिटी टू बी इन्व्हायटेड हिअर एज अ गेस्ट टू युअर फॅमिली सो सगळ्यांना त्यांच्या वाटचालीसाठी भविष्यासाठी शुभेच्छा देतो अतिशय जन्मपासून त्या गेलेले सिनियर पण लोक इथं आहेत प्रत्येक स्टेजवरती महिलांना सशक्तीकरणाची गरज असते ती नॉट ओनली मिडल एज असतील किंवा एज्युकेटेड नॉन एज्युकेटेड एव्हरी सेक्टर जरी ते म्हणजे कोणतेही पदावरती आय एस जरी झालं तरी पण कुठेतरी तो एम्पॉवरमेंट सोसायटीचा माइंडसेट तो लॉंग टर्ममध्ये बदलला गरजेचा आहे मला जालना जालन्यामध्ये असं चांगलं इनिशिएटिव्ह आहे स्पेशली जालना मेन्शन करण्याचं कारण हे की मी मागचे 6 वर्ष विदर्भामध्ये होतो आणि तिकडे होतो आणि मुंबईला मुंबईला झालं 6 इयर्स तिथे होतो काही 1 इयर मी रायगडमध्ये होतो तर आणि मूळचा मी मराठवाड्याचा आहे लातूरचा आणि कुठेतरी मला हे जाणवतं हे थोडंसं वाटतो थोडंसं दिसतो मराठवाड्यामध्ये महिलांचं स्थान प्रत्येक गोष्टी फॅमिली टू ओव्हरऑल सोसायटीमध्ये ते कुठेतरी कम्पॅरेटिव्हली थोडंसं मागे आहे त्याला हिस्टोरिकल फॅक्टर्स असतील कदाचित परंतु ते बदलणं गरजेचं आहे एक उदाहरण द्यायचं 6 रेशोला घेतलं आपण 0 to 6 इयर चाइल्ड 6 रेशो हा वेगळा 6 रेशो काढला जातो आणि जर चालण्याचं 6 रेशो काढला होती 868 आणि मागच्या 1 वर्षापासून आता त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो केस त्याच्यामध्ये झाली होती ज्या दिवशी तिथं हॉस्पिटलमध्ये रेट झाली तेव्हा फक्त ऑक्सिटोसिनचे ऑक्सिटोसिनचे ड्रग असते त्याच्यामध्ये टर्मिनेशन केलं होतं 18 सापडले होते म्हणजे कदाचित किमान त्या दिवशी 12 ते 14 गर्भपात सकाळपासून दुपारपर्यंत झाले होते तर डेली तेवढ्या संख्येने त्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात तिथं त्यांनी चालू केले होते 868 रेशो जर आपण असं घेतला तर असं वाटेल की 100 किंवा 100 आहे 1000 मुलांना 100 मुली कमी आहे पण जर तुम्ही त्याला स्केल करून जिल्ह्याचं एका वर्षाची जर लाईव्ह बर्थ काढली ती 40,000च्या जवळपास असते आणि म्हणजे त्या अनुषंगाने जर काढलं तर सरासरी दरवर्षी किमान 3,000 लहान म्हणजे स्त्री भ्रूणहत्या फिमेल इन्फंटिसाइड ही किमान झाल्यात होऊ शकतं असे अंदाज आम्ही त्याच्यामध्ये काढले होतो त्या गोष्टी लपून न ठेवतात त्या जास्त कलेक्टर आहे तरी पण या गोष्टी अपफ्रंट ह्या कधीकधी बोलत असतो त्याच्यामुळे की जेणेकरून ती जागृती आहे लोकांमध्ये माइंडसेट चेंज गरजेचं आहे प्रशासन म्हणून जे डिटेल्स फॅक्टर आहेत ज्या ॲक्ट्स आहेत त्याच्यानुसार काम करत असतो परंतु ओव्हरऑल सोसायटीचं माइंडसेट चेंज होणं हे अतिशय आवश्यक आहे मला वाटते बरंच कमी बोलतो आज तिथे मला ते सर्व फॅमिली उडानची जी आहे सर्व त्यांना शुभेच्छा देतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना देखील प्रत्येकाची स्टोरी युनिक आहे ते कार्यक्रमाला आले त्यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील आजच्या या उडानच्या अनुषंगाने तुम्हाला गव्हर्नमेंटकडून काय लागलं की टू कोऑपरेट तुमचे इनिशिएटिव्ह असतील असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म लागत असेल तर तोही तुम्हाला कमी करूया नक्कीच कारण आमच्याकडे उमेद आहे किंवा मायलिक आहे याच्याकडे बरेचसे काम करतात आणि याच गोष्टी आम्ही सांगत होतो की एम्पॉवरमेंट म्हणजे नेमकं काय आता त्यांना फंड दिलं होतं तो फंड युटिलाइज केला कन्झम्पशनवर वापरला त्याचा लॉंग टर्म फायदा होतो इंग्रजीमध्ये म्हण आहे की बोलून माझं शोध कन्क्लूड करतो की गिव्ह अ फिश टू मॅन यू फीड इट फॉर अ डे एखाद्या व्यक्तीला जर फिश दिलं तर त्या दिवसासाठी त्याचं दूध त्याची भागेल इफ यू टीच द मॅन हाऊ टू फिश यू आर फीडिंग हिम फॉर अ लाईफ म्हणजे एक मासा देण्यापेक्षा मासा पकडण्यास शिकवतो तिकडची मन आहे पण त्याचा अर्थ हाच आहे की आज जर म्हटलं असतं की त्यांनी 2,000 रुपये महिलांना दिले कशासाठी तरी त्यांना 5,000 रुपये दिले तर तो करण्यापेक्षा ते 5,000 10,000 म्हणजे कसे कमवायचे 20,000 10,000 20,000 कसे कमवायचे
हे महत्त्वाचं आहे. कारण त्याबद्दल सन्मान त्यामधला आनंद असतो तो वेगळा असतो. पैसे वाटले किंवा पैसे मिळाल्यानंतरचा आनंद खूप वेगळा असतो. त्या पैशाचा सदुपयोग करायला पाहिजे, तो प्रॉपर इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि मला वाटतं माझ्यापेक्षा चांगलं तिथे असणाऱ्या मुलांना त्याची चांगली जाणीव असते. तर या सगळ्या सुंदर कार्यक्रमासाठी आपलं आभार मानतो आणि सर्वांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा.